माझी लाडकी बहीण योजना ही महिला सक्षमीकरणाच्या दिशेने टाकलेले एक क्रांतिकारी पाऊल मानले जाते. 28 जून 2024 रोजी राज्य मंत्रिमंडळाने या योजनेला मंजुरी दिली, ज्याचा प्राथमिक उद्देश राज्यातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील महिलांना स्वावलंबी बनवणे आणि त्यांच्या पोषण व आरोग्याच्या स्तरात सुधारणा करणे हा आहे. या अहवालात योजनेच्या तांत्रिक पैलूंचा, डिसेंबर 2025च्या हप्त्याबाबत असलेल्या अनिश्चिततेचा आणि प्रादेशिक स्तरावर विशेषतः सोलापूर जिल्ह्यातील करमाळासारख्या भागात आलेल्या प्रशासकीय अडचणींचा सखोल आढावा घेण्यात आला आहे. योजनेची तात्विक पार्श्वभूमी आणि उद्दिष्टांचे सखोल विश्लेषण. महाराष्ट्र सरकारने या योजनेची घोषणा करताना महिलांच्या सर्वांगीण विकासाचे उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवले होते. आर्थिक स्वातंत्र्य हे केवळ पैशांच्या स्वरूपात नसून ते महिलांच्या कौटुंबिक निर्णय प्रक्रियेतील सहभाग वाढवण्यासाठी एक साधन म्हणून वापरले जावे, असा यामागचा मूळ विचार आहे. या योजनेसाठी 2025-26 या आर्थिक वर्षाकरिता 36,000 कोटी रुपयांची भरीव तरतूद करण्यात आली आहे, जी या योजनेचे महत्त्व आणि व्याप्ती स्पष्ट करते. आर्थिक स्वावलंबन आणि सामाजिक सुरक्षा. राज्यातील 21 ते 65 वयोगटातील महिलांना दरमहा 1,500 रुपये उपलब्ध करून देऊन सरकार त्यांच्या मूलभूत गरजा पूर्ण करण्यासाठी मदत करत आहे. ही रक्कम थेट लाभ हस्तांतरण DBTद्वारे लाभार्थी महिलांच्या स्वतःच्या आधार लिंक असलेल्या बँक खात्यात जमा केली जाते. या प्रक्रियेमुळे मध्यस्थांची साखळी मोडीत निघाली असून पारदर्शकता वाढली आहे. विशेषतः विधवा, परित्यक्ता, घटस्फोटित आणि कुटुंबातील एका अविवाहित महिलेला या कक्षेत आणल्यामुळे समाजातील शेवटच्या स्तरातील महिलेला सुरक्षिततेची भावना प्राप्त झाली आहे. खालील तक्त्यामध्ये योजनेच्या धोरणात्मक आराखड्याचे विहंगम दृश्य सादर केले आहे. धोरणात्मक घटक, तपशील आणि व्याप्ती. योजनेची अधिकृत घोषणा 28 जून 2024. लाभार्थी संख्या अंदाजे 2.43 कोटी महिला. मासिक आर्थिक सहाय्य 1,500 रुपये प्रति लाभार्थी. वार्षिक आर्थिक मदत 18,000 रुपये प्रति लाभार्थी. वयोगटाची मर्यादा 21 ते 65 वर्षे. वार्षिक उत्पन्न मर्यादा 2.5 लाखांपेक्षा कमी. नोव्हेंबर आणि डिसेंबर 2025 हप्ता वितरणातील तांत्रिक व राजकीय अडथळे. डिसेंबर 2025 सुरू झाले तरी अनेक लाभार्थी महिलांच्या मनात नोव्हेंबर महिन्याचा हप्ता न आल्यामुळे संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे. या विलंबामधून अनेक प्रशासकीय आणि राजकीय पैलू समोर येतात, ज्यांचा अभ्यास करणे आवश्यक आहे. प्रामुख्याने राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आणि लागू असलेली आचारसंहिता यामुळे निधी वाटपाच्या प्रक्रियेवर तात्पुरती मर्यादा आली होती. आचारसंहिता आणि निवडणुकांचा प्रभाव. नोव्हेंबर 2025चा हप्ता वेळेत न मिळण्याचे मुख्य कारण म्हणजे राज्यातील 288 नगरपरिषद आणि नगरपंचायतींच्या निवडणुका होत्या. या निवडणुकांचे मतदान 20 डिसेंबर 2025 रोजी झाले आणि निकाल 21 डिसेंबर 2025 रोजी जाहीर झाले. आचारसंहितेच्या नियमांनुसार सरकारला नवीन निधी वाटप किंवा मोठ्या प्रमाणावर आर्थिक हस्तांतरण करण्यापूर्वी निवडणूक आयोगाची परवानगी घ्यावी लागते किंवा निकाल जाहीर होईपर्यंत थांबावे लागते. डिसेंबरचा एकत्रित हप्ता 3,000 रुपयांची शक्यता. प्रशासकीय सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार नोव्हेंबरचा प्रलंबित हप्ता आणि डिसेंबरचा नियमित हप्ता असे मिळून एकूण 3,000 रुपये लाभार्थी महिलांच्या खात्यात जमा करण्याचे नियोजन सरकार करत आहे. ही प्रक्रिया 25 डिसेंबर 2025 ते 31 डिसेंबर 2025 या दरम्यान पूर्ण होण्याची दाट शक्यता आहे. हप्ता स्थिती डिसेंबर 2025 नुसार. रक्कम रुपये 1,500 रुपये. अपेक्षित वितरण काळ डिसेंबरचा शेवटचा आठवडा. KYC प्रक्रिया आणि मुदत वाढीचे महत्त्व. योजनेच्या अंमलबजावणीत पारदर्शकता राखण्यासाठी सरकारने KYC प्रक्रिया अनिवार्य केली आहे. या प्रक्रियेचा मुख्य उद्देश बोगस लाभार्थी आणि अपात्र अर्जदारांना फिल्टर करणे हा आहे. तथापि तांत्रिक अडचणी आणि ग्रामीण भागातील महिलांना येणाऱ्या समस्या लक्षात घेता सरकारने या प्रक्रियेसाठी अनेकदा मुदतवाढ दिली आहे. मुदतवाढीची कारणे आणि नवीन अंतिम तारीख. सुरुवातीला KYC करण्याची मुदत 18 नोव्हेंबर 2025 पर्यंत होती. मात्र अनेक महिलांना नैसर्गिक आपत्ती, सर्व्हरमधील बिघाड किंवा मोबाईल OTP न मिळणे यांसारख्या समस्यांना सामोरे जावे लागले. या तक्रारींची दखल घेऊन महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी KYCची मुदत 31 डिसेंबर 2025 पर्यंत वाढवली आहे. विशेष प्रवर्गातील महिलांसाठी वन टाइम एडिट सुविधा. अनेक विधवा किंवा घटस्फोटित महिलांना KYC करताना तांत्रिक अडचणी येत होत्या, कारण सिस्टीममध्ये पती किंवा वडिलांच्या मोबाईलवर OTP जाण्याची तरतूद होती. सरकारने यावर उपाय म्हणून खालील सुधारणा केल्या आहेत.
1. ज्या महिलांचे पती किंवा वडील हयात नाहीत अशांसाठी पोर्टलवर विशेष सुधारणा पर्याय उपलब्ध करून दिला आहे. 2. अशा महिलांना त्यांचे मृत्यू प्रमाणपत्र किंवा घटस्फोटाचे कागदपत्र स्थानिक जिल्हा महिला व बाल विकास कार्यालयात सादर करण्याची मुभा देण्यात आली आहे. ही दुरुस्ती करण्याची संधी केवळ एकदाच दिली जाणार आहे, ज्यामुळे प्रक्रियेतील गांभीर्य राखले जाईल. प्रादेशिक अंमलबजावणी आणि आव्हाने, सोलापूर आणि करमाळा विशेष अहवाल. योजनेच्या राज्यव्यापी अंमलबजावणी दरम्यान काही जिल्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर अनियमितता आणि प्रशासकीय गुंतागुंत समोर आली आहे. सोलापूर जिल्हा या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा ठरला आहे, कारण येथे अर्जांची संख्या आणि त्यातील त्रुटींचे प्रमाण लक्षणीय आहे. सोलापूरमधील 10,000 बेपत्ता महिला लाभार्थी. सोलापूर जिल्ह्यातून एक धक्कादायक माहिती समोर आली आहे की सुमारे 10,000 महिला अशा आहेत ज्यांनी अर्जात दिलेला पत्ता चुकीचा आहे किंवा त्या तिथे राहत नाहीत. पडताळणी दरम्यान या महिलांच्या पत्त्यावर अधिकारी पोहोचले असता त्या तिथे आढळल्या नाहीत. यामुळे प्रशासनासमोर या महिलांच्या पात्रतेबद्दल प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे आणि त्यांचा निधी तात्पुरता स्थगित ठेवण्यात आला आहे. करमाळा तहसील येथील प्रशासकीय स्थिती. करमाळासारख्या ग्रामीण भागामध्ये महिलांना अर्जाची स्थिती तपासण्यासाठी आणि ई-केवायसी करण्यासाठी स्थानिक सेतू केंद्र आणि CSC केंद्रांवर अवलंबून राहावे लागत आहे. करमाळा तहसील अंतर्गत येणाऱ्या अनेक गावांमधील महिलांनी तक्रार केली आहे की त्यांचे अर्ज अप्रूव्ड असूनही तांत्रिक कारणामुळे हप्ते जमा झालेले नाहीत. स्थानिक स्तरावर अंगणवाडी सेविका आणि ग्रामसेवक यांच्या मदतीने या त्रुटी दूर करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. सोलापूर जिल्हा आकडेवारी तपशील. एकूण पात्र महिला 83,722 अंदाजे. नाकारलेले अर्ज 14,000 विविध कारणांमुळे. संशयास्पद लाभार्थी पत्ता न सापडलेल्या 10,000 महिला. पुरुष अर्जदार ज्यांनी लाभ घेण्याचा प्रयत्न केला 14,000 राज्यभर. तांत्रिक कार्यप्रणाली, बँक खाते, आधार सीडिंग आणि NPCI मॅपर. योजनेचा निधी वेळेत जमा न होण्यामागे केवळ प्रशासकीय कारणे नसून तांत्रिक त्रुटी सुद्धा मोठ्या प्रमाणावर कारणीभूत आहेत. लाभार्थी महिलेचे बँक खाते आधार कार्डाशी केवळ लिंक असणे पुरेसे नाही, तर ते सीडेड असणे आवश्यक आहे. NPCI मॅपरची भूमिका. जेव्हा सरकार DBTद्वारे पैसे पाठवते तेव्हा ते पैसे NPCIच्या मॅपरवर असलेल्या आधार क्रमांकानुसार त्या खात्यात जातात, जे खाते सर्वात शेवटी आधारशी जोडलेले आहे. जर एखाद्या महिलेचे एकापेक्षा जास्त बँक खाते असतील तर तिने कोणत्या खात्यात पैसे हवे आहेत याचे मॅन्डेट बँकेत जाऊन देणे गरजेचे आहे. अनेक महिलांच्या बाबतीत त्यांचे जुने किंवा निष्क्रिय खाते आधारशी जोडलेले असल्यामुळे पैसे जमा होत नाहीत किंवा ट्रान्झॅक्शन फेल्ड असा मेसेज येतो. आधार सीडिंग तपासण्याची पद्धत. लाभार्थी महिलांना त्यांच्या आधार सीडिंगची स्थिती myAadhar.uidai.gov.in या संकेतस्थळावरून तपासता येते. जर तिथे बँक खाते जोडलेले दिसत नसेल तर संबंधित बँकेत जाऊन आधार लिंकिंग आणि DBT सक्रिय करण्याचा फॉर्म भरणे अनिवार्य आहे. अर्जाची स्थिती आणि नारी शक्ती दूत ॲपचे विश्लेषण. योजनेसाठी अर्ज केल्यानंतर महिलांना त्यांच्या अर्जाची प्रगती तपासण्यासाठी सरकारने नारी शक्ती दूत ॲपची सुविधा दिली आहे. या ॲपवर अनेकदा तांत्रिक बिघाड होत असल्याच्या तक्रारीही प्राप्त झाल्या आहेत. अर्जाच्या स्थितीचे अर्थ. पेंडिंग टू सबमिटेड अर्ज अद्याप प्रक्रियेत आहे आणि अंतिम सबमिशन बाकी आहे. अप्रूव्ड अर्ज अधिकृतपणे मंजूर झाला असून महिला लाभासाठी पात्र आहे. डिसअप्रूव्ड किंवा रिजेक्टेड कागदपत्रांच्या कमतरतेमुळे किंवा अपात्रतेमुळे अर्ज नाकारला गेला आहे. इन रिव्ह्यू स्थानिक अधिकाऱ्यांकडून अर्जाची फेरपडताळणी सुरू आहे. महिलांनी आपला आधार क्रमांक आणि मोबाईल OTP वापरून अधिकृत वेबसाईट ladkibahin.maharashtra.gov.in वर जाऊन अर्जस्थिती म्हणजेच ॲप्लिकेशन स्टेटस तपासणे आवश्यक आहे. भविष्यातील धोरणात्मक बदल. 2100 रुपये हप्ता वाढीचे विश्लेषण. राज्यातील सत्तेत असलेल्या महायुती सरकारने विधानसभा निवडणुकीपूर्वी आश्वासन दिले होते की सत्तेत परत आल्यानंतर लाडकी बहीण योजनेचा हप्ता 1,500 रुपयांवरून वाढवून 2100 रुपये केला जाईल. या निर्णयाच्या अंमलबजावणीकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे. अंमलबजावणीचा संभाव्य काळ. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट केले आहे की वचन दिल्याप्रमाणे हप्ता 2100 रुपये केला जाईल. तथापि डिसेंबर 2025चा हप्ता जुन्या दरानेच म्हणजेच 1,500 रुपयांनी मिळण्याची शक्यता आहे. वाढीव रक्कमेची घोषणा मार्च 2026च्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात केली जाऊ शकते आणि प्रत्यक्ष अंमलबजावणी नवीन आर्थिक वर्षात म्हणजेच एप्रिल 2026 मध्ये सुरू होऊ शकते. या वाढीमुळे राज्याच्या तिजोरीवर दरमहा अंदाजे 5,000 कोटींहून अधिक अतिरिक्त बोजा पडणार आहे. निष्कर्ष आणि मार्गदर्शक सूचना.
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही महाराष्ट्रातील महिलांसाठी केवळ एक आर्थिक योजना नसून ती एक स्वाभिमानाची चळवळ बनली आहे. डिसेंबर 2025च्या हप्त्याबाबत असलेल्या विलंबाने महिलांमध्ये चिंतेचे वातावरण असले तरी प्रशासकीय स्तरावर एकत्रित 3,000 रुपये देण्याची तयारी पूर्ण झाली आहे. लाभार्थी महिलांसाठी महत्त्वाच्या शिफारसी: 31 डिसेंबर 2025च्या आत KYC प्रक्रिया पूर्ण करा. 2. आपले बँक खाते सक्रिय असल्याचे आणि आधार लिंक असल्याचे बँकेत जाऊन तपासा. 3. कोणत्याही अनधिकृत लिंकवर क्लिक करू नका किंवा आपले बँक डिटेल्स कोणालाही फोनवर सांगू नका. 4. करमाळा किंवा सोलापूर सारख्या भागात राहणाऱ्या महिलांनी अर्जात त्रुटी असल्यास त्वरित तहसील कार्यालय किंवा अंगणवाडी केंद्राशी संपर्क साधावा. शासनाचे हे पाऊल महिलांच्या जीवनात निश्चितच सकारात्मक बदल घडवून आणेल, परंतु या योजनेच्या दीर्घकालीन यशासाठी लाभार्थ्यांनी तांत्रिक आणि प्रशासकीय नियमांचे पालन करणे आवश्यक आहे. टीप: हा अहवाल उपलब्ध संशोधन साहित्य आणि सरकारी घोषणांच्या आधारे तयार करण्यात आला आहे. कोणत्याही अधिकृत माहितीसाठी महाराष्ट्र शासनाच्या ladkibahin.maharashtra.gov.in या संकेतस्थळाला भेट द्यावी किंवा 1091 किंवा 181 या हेल्पलाईन क्रमांकावर संपर्क साधावा.